कावेरी आई वडिलांच्या घरी आली होती. ती म्हणाली, "वहिनी, तुम्ही रोनकला कधीच महागडे चॉकलेट दिले नाही का? आज मी त्याला चॉकलेट दिले, पण तो म्हणाला की मी ते खाणार नाही, त्यामुळे माझ्या दातांमध्ये किडे होतील." "बरोबर आहे, त्याला एवढ्या महागड्या चॉकलेटची चव कुठे माहीत असेल?" कावेरीचे असे बोलणे ऐकून सुजाता हैराण झाली. आजकाल सुजाताची नणंद कावेरी काहीशी बदललेली होती. जेव्हापासून तिचं लग्न झालं होतं, तेव्हापासून तिला आपल्या संपत्तीचा अहंकार चढला होता. कावेरीचा दादा अविनाशने मोठ्या धूमधडाक्यात आपल्या बहिणीचं लग्न एका श्रीमंत कुटुंबात करून दिलं होतं. मुलगा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता आणि त्याचे बाबा रेल्वेमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. घरात खूप पैसे असल्या कारणाने कावेरी लग्नानंतर खुल्या हाताने खर्च करू लागली होती. जेव्हा ती माहेरी येत असायची, तेव्हा ती आपल्या सासरच्या श्रीमंतीचे गुणगात गात असायची. आज सुद्धा ती आपल्या भाचा रोनकच्या बर्थडे पार्टीसाठी आली होती. घरातील सर्वजण तयारी करत होते. तेव्हा कावेरी सतत म्हणत होती की आम्ही तर आमच्या मुलांचे वाढदिवस कोणत्या तरी मोठ्या रिसॉर्टमध्ये साजरे करतो. परंतु तिच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. शेवटी पार्टी सुरू झाली होती. घरात इतर पाहुणे सुद्धा आले होते. केक कापून झाल्यानंतर सर्व लोक जेवायला बसले होते. तेवढ्यातच कानचिलात मारण्यासारखा जोरात आवाज आला. त्यामुळे सुजाताने मागे वळून पाहिलं तर तिची नणंद कावेरी सुजाताच्या मुलाला ओढत तिथे घेऊन आली आणि सुजाताच्या अंगावर ढकलत म्हणाली, "वहिनी, तुझ्या बेअक्कल मुलाने माझ्या मुलीच्या 5,000 रुपयाच्या फ्रॉकवर हिरवी चटणी सांडवली. तुझ्यासारखाच हा सुद्धा गावंढळ आहे." नंदेच्या बोटाचे निशाण सुजाताच्या मुलाच्या गालावर स्पष्टपणे दिसत होते आणि तो एखाद्या अपराधाप्रमाणे रडत होता. तेवढ्यात सुजाताची सासू रागातच बाहेर आली आणि तिने कावेरीला मागे खेचत तिच्यावर ओरडली, "कावेरी, तू हे काय करत आहेस? तू रोनकच्या कांशिलात का मारलीस?" कावेरी रागातच म्हणाली, "हे बघ आई, तुझ्या नातवाने माझ्या मुलीचा एवढा महाग फ्रॉक खराब केला आहे. या लोकांनी तर पूर्ण आयुष्यामध्ये एवढे महागडे कपडे पाहिले सुद्धा नसतील." तेव्हा सुजाताच्या सासूबाई मालतीताई रागातच म्हणाल्या, "अगं मुली, आम्ही तुला इथे आमच्या आनंदात सामील होण्यासाठी बोलावले होते. आज रोनकचा जन्मदिवस आहे आणि तू त्याच्याच कानशिलात मारलीस. तुझ्या मुलीची फ्रॉक खूप महागडी आहे ना, तर थांब, मी तुला पैसे देते." त्यानंतर मालतीताई रागातच आपल्या रूममध्ये गेल्या आणि आपल्या कपाटातून 5,000 रुपये आणून आपल्या मुलीच्या हातात देत म्हणाल्या, "हे पैसे घे आणि तुझ्या मुलीसाठी नवीन फ्रॉक खरेदी कर. आणि तू माझ्या नातवाच्या गालावर जे तुझ्या बोटाचे निशाण उठवले आहेस ना, ते साफ करून दाखव. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, त्याच्या बालमनावर जो आघात झाला आहे ना, तो आघात घालवून दाखव. एवढंच नाही तर तुझ्या या कृतीने माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या हृदयाला ज्या वेदना झाल्या आहेत ना, त्या वेदना घालून दाखव." असे बोलता बोलता मालतीताईंना दम लागू लागला. तेव्हा सुजाताने लगेच थंड पाणी आणून मालतीताईंना प्यायला दिले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, "आई, तुम्ही अगोदर बसा आणि शांतपणे हे पाणी प्या. जास्त रागवणे तुमच्या तब्येतीसाठी चांगले नाही. त्यामुळे तुमचा बीपी वाढतो." तेव्हा मालतीताई डोळ्यात पाणी आणून आपल्या सुनेकडे पाहत म्हणाल्या, "सुनबाई, मला माफ कर. माझ्या मुलीने आजच्या दिवशी हा तमाशा केला." पाणी पिल्यानंतर मालतीताई थोड्या शांत झाल्या. तेव्हा कावेरी बारीक तोंड करून तिथेच उभी होती. तेव्हा मालतीताई तिच्या समोर हात जोडत म्हणाल्या, "मुली, आता तू तुझ्या सासरी जा. तू आता खूपच श्रीमंत घरातील झाली आहेस. त्यामुळे कदाचित आमच्यासारख्या गरीब लोकांच्या कार्यक्रमामध्ये तुझे सामील होणे तुझ्या श्रीमंतीला शोभत नाही." तेव्हा कावेरीने रागातच आपल्या मुलीचा हात पकडला आणि पाय आपटतच ती तिथून निघून गेली. आपल्या आईने दिलेले 5,000 रुपये तिने तिथेच टेबलवर ठेवले होते. आता पैशाने नाते टिकवता आले नव्हते किंवा कावेरीला तिच्या चुकीची जाणीव झाली नव्हती. त्यामुळे पूर्ण पार्टी खराब झाली होती. आलेले इतर पाहुणे सुद्धा हेच म्हणत होते की कावेरीमध्ये किती अहंकार भरला आहे. मित्रांनो, पैशाचा अहंकार ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला एक ना एक दिवस बर्बाद करते. त्या दिवसापासून कावेरीने आपल्या माहेरी येणे बंद केले होते. ती आता माहेरच्या घरी फोन सुद्धा करत नव्हती. तर इकडे मालतीताईंचे हृदय सुद्धा खूप दुःखी झाले होते, कारण त्यांचे आपल्या मुलीबरोबर बोलणे होत नव्हते. एका छोट्याशा गोष्टीसाठी कावेरीने पूर्ण पार्टीमध्ये तमाशा केला होता. या गोष्टीने तिला सुद्धा थोडी लाज वाटत होती, परंतु ती उघडपणे ती गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हती. तर इकडे सुजाता आणि अविनाश समजून गेले होते की कावेरीला तिच्या पैशाची घमेंड चढली आहे आणि घमेंड चढल्यामुळे तिला नाती दिसत नाहीत. याच कारणाने त्या लोकांनी सुद्धा तिच्या बरोबर कोणताही संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. काही महिन्यापूर्वीच इकडे कावेरीच्या नंदेचे प्रभाचे लग्न तिच्या माहेरच्या घरापेक्षा श्रीमंत घरामध्ये झाले होते. मुलाकडचे लोक खूप मोठे उद्योगपती होते.
2 महिन्यांनीच कावेरीच्या नंदेच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे कावेरी सासू-सासरे, मुलगी आणि नवऱ्यासोबत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर कावेरीची नंदन प्रभाने जेव्हा कावेरीला पाहिले, तेव्हा ती लगेच कावेरीजवळ आली आणि तिला म्हणाली, "वहिनी, इथे येताना थोडे चांगले कपडे तरी घालायचे. तू ही कोणती साडी नेसून आली आहेस? माझ्या सासरी येऊन तू माझे नाक कापणार आहेस का?" तेव्हा कावेरीला खूप लाजल्यासारखे वाटू लागले. मग ती काही क्षणात मागच्या आठवणींमध्ये गेली, जेव्हा तिने आपल्या माहेरच्या पार्टीमध्ये आपल्या पैशाचा रुबाब दाखवत सर्वांचा अपमान केला होता. ती गोष्ट आठवताच तिच्या डोळ्यात पाणी आले. पण कावेरीच्या सासूबाईंना हे समजले तेव्हा कावेरीच्या सासूबाईंनी मुलीला खडसावले, की "तुझं लग्न उच्च कुटुंबात होताच आम्ही तुझे कुटुंब आहोत, हे विसरलीस का? हे सगळं तू तुझ्या वहिनीला का सांगत आहेस?" तेव्हा कावेरीची नणंद प्रभा कावेरीला सॉरी बोलून आपल्या पार्टीमध्ये व्यस्त झाली. परंतु कावेरीचे मन तिथे काही केल्या लागत नव्हते. तिला असे वाटत होते की कोणीतरी तिच्या वाईट कर्माचा आरसा तिला दाखवला आहे. एक छोटीशी गोष्ट ऐकून तिचा मूड ऑफ झाला होता. पण तिने तर आपल्या वहिनीच्या पार्टीमध्ये तमाशा केला होता. आता तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. ती मोठ्या मुश्किलीने त्या पार्टीमध्ये थांबली होती. पण घरी आल्यानंतर सुद्धा तिला शांत झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी आपल्या सासूला म्हणाली, "आई, मी थोड्या वेळासाठी माझ्या माहेरी जाऊन येते." तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, "हो सुनबाई, तसेही खूप दिवस झाले तू तुझ्या माहेरी गेली नाहीस. जा, थोडा वेळ तू तुझ्या माहेरी जाऊन ये. तुलाही थोडे बरे वाटेल." तेव्हा कावेरीने स्वतःचे आणि आपल्या मुलीचे थोडे कपडे एका बॅगेमध्ये भरले आणि कार घेऊन ती लगेचच माहेरी जाण्यासाठी निघाली. कावेरी जेव्हा माहेरी पोहोचली, तेव्हा तिची सुजाता वहिनी स्वयंपाकघरात काम करत होती. तेव्हा तिने स्वयंपाकघराच्या खिडकीतूनच आपल्या नंदेची कार अंगणात येऊन उभी राहिलेली पाहिली. तेव्हा ती हैराण झाली. आज एवढ्या दिवसानंतर आपल्या नंदेला तिच्या माहेरची आठवण कशी काय आली? असा विचार करत सुजाता हात पुसतच स्वयंपाकघरातून बाहेर आली. तेव्हा कावेरी धावतच तिच्याजवळ आली आणि तिला मिठी मारून जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, "वहिनी, मला माफ कर. मी तुमचं मन दुखावलं आहे, परंतु तेच सर्व माझ्या नंदेच्या सासरी माझ्यासोबत झाले. तेव्हा मला खूप दुःख झाले. आता माझ्या चुकीची जाणीव मला झाली आहे आणि मला हे सुद्धा समजलं आहे की पैशाचा आणि श्रीमंतीचा रुबाब दाखवण्यासाठी घरातील माणसांना टोमणे मारले खूप सोपी गोष्ट आहे. परंतु जेव्हा दुसरा कोणी आपल्याला टोमणे मारतो, तेव्हा आपल्या मनाला किती दुःख होते, हे सुद्धा मला समजले आहे." असे बोलता बोलता कावेरीची नजर पाठीमागे उभ्या असलेल्या आपल्या आईवर पडते. तेव्हा तिने लगेच आपल्या वहिनीला सोडले आणि आईजवळ गेली आणि आपल्या आईचे पाय पकडत म्हणाली, "आई, मला माफ कर. माझ्या वागण्यामुळे तुला खूप दुःख झाले. हे माझेच कुटुंब होते तरी सुद्धा मी पार्टीमध्ये सर्व लोकांसमोर तुम्हा लोकांना कमी दाखवण्यासाठी कोणतीही कमी सोडली नाही." असं म्हणत कावेरी जोरजोरात रडू लागली. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, "बाळा, पैशांचा अहंकार ही खूप वाईट गोष्ट आहे. ज्याच्याकडे पैसे असतात त्या माणसाने पैशाने आपल्या आयुष्यात लागणाऱ्या सुखसुविधांवर लक्ष देणे चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच पैशाचा रुबाब दाखवून आपल्या नात्यातील माणसांना आपल्यापेक्षा कमी दाखवणे ही खूप मोठी चुकी आहे. कारण पैसे आज आहेत तर उद्या नाही, पण नाती ही जन्मोजन्मची असतात. ती आयुष्यभर आपल्या सोबत असतात आणि सोबतच राहतात. जर तुझ्याकडे पैसे आहेत तर देवाची कृपा समजून त्या पैशांना सार्थक केलाव आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर आयुष्यभर सुखी राहा. परंतु चुकूनही कुणाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. असे करून तुला कोणते सुख मिळेल?" तेव्हा कावेरी रडतच म्हणाली, "आई, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. म्हणूनच मी तुम्हा लोकांची माफी मागण्यासाठी इथे आली आहे." एवढ्यातच रोनक स्कूलमधून घरी आला. तेव्हा कावेरीने पुढे जाऊन त्याला आपल्या हाताने उचलून घेतले आणि म्हणाली, "अरे छोटू, तू तर तुझ्या आत्याला विसरूनच गेलास." तेव्हा छोटासा रोनक पटकन म्हणाला, "नाही आत्या, मी रोज तुझी आठवण काढतो आणि घरात सर्वांना विचारतो की आत्या आपल्या घरी का येत नाही. आता तू सारखी सारखी येशील ना?" तेव्हा डोळ्यात अश्रू आणत कावेरी म्हणाली, "हो छोटू, आणि मी तुझ्यासाठी खूप सारे चॉकलेट घेऊन आली आहे." तेव्हा रोनक म्हणाला, "नको नको आत्या, मी चॉकलेट नाही खात, नाहीतर माझे दात खराब होतील." आज कावेरी त्याला हे म्हणाली नाही की तुला महाग चॉकलेट खाण्याची सवय नाही. उलट ती हसू लागली आणि म्हणाली, "अच्छा बाबा, चॉकलेट नाही खाणार तर फ्रुट्स तर खाशील ना? मी तुझ्यासाठी खूप सारे फ्रुट्स घेऊन आली आहे." तेव्हा रोनक आनंदाने उड्या मारत म्हणाला, "हो आत्या, मला फ्रुट्स खूप आवडतात." मग कावेरी त्याच्याबरोबर बोलत घरामध्ये गेली. सुजाताने आता सुटकेचा निश्वास सोडला होता की चला, कमीत कमी आपल्या नंदेला तिच्या चुकीची जाणीव तरी झाली आणि ती योग्य रस्त्यावर आली.
मग सुजाता स्वयंपाकघरात जाऊन आपल्या नंदेच्या आवडीचं जेवण बनवू लागली. बाहेर हॉलमध्ये मुलांसोबत खेळताना मालतीताईंच्या आणि कावेरीच्या हसण्याचा आवाज येत होता. तेव्हा सुजाताच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळाली होती. किती दिवसानंतर मुलगी माहेरच्या घरी आली होती आणि नात्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो दुरावा आज संपला होता. त्यामुळे सुजाताला सुद्धा चांगले वाटत होते. आज कावेरीला तिच्या चुकीची जाणीव झाली होती आणि खरंच तिच्यामध्ये खूप बदल दिसत होता. हे जेव्हा घरातले सर्वांनी पाहिले तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला. तेव्हाच मध्ये मध्ये कावेरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडत होते आणि ती विचार करत होती की लाखो रुपये खर्च करून सुद्धा हा आनंद आपल्याला कधीही मिळू शकत नाही, जो आनंद आपल्या कुटुंबाबरोबर राहून आपल्याला मिळतो. त्यामुळे तिने मनाशी पक्के ठरवले की यापुढे मी कधीही संपत्तीचा अहंकार करून ही अनमोल नाती माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. संध्याकाळी जेव्हा अविनाश घरी आला आणि त्याला समजले की कावेरी घरी येऊन ती काय काय म्हणाली आहे, तेव्हा त्याचे मन सुद्धा आनंदी झाले. तेवढ्यातच कावेरी आपल्या अविनाश दादाजवळ आली आणि म्हणाली, दादा मला माफ करणार नाहीस का? तेव्हा अविनाश म्हणाला, अगं वेडाबाई, तू माझी छोटी बहीण आहेस. लहानपणी तू किती चुका करायचीस तरी मी तुला माफ करायचो ना, मग आज का नाही करणार? असे म्हणत त्याने आपल्या बहिणीला मिठी मारली. आज आनंदाने त्याचे डोळे सुद्धा ओले झाले होते, कारण किती दिवसापासून तो आपल्या बहिणीला मिस करत होता. पण तो तिच्यावर नाराज सुद्धा होता की श्रीमंत सासर मिळाल्यावर ती भावा बहिणीचं प्रेम कसं विसरली. पण आज त्याच बहिणीला स्वतःची चूक समजली होती आणि ती पुन्हा भावाच्या घरी आली होती. त्यामुळे अविनाशला चांगले वाटत होते आणि तो विचार करत होता की भावा बहिणीचं हे प्रेम असंच राहावं, या नात्याला कोणाची नजर लागायला नको. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन नवीन कथांसह. धन्यवाद.